अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, थर्ड फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटीन्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 21 जुलै 2024 वार रविवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। आधी गुरुसी वंदावे मग साधन साधावे, गुरु म्हणजे माय बाप नाम घेता हरतील पाप। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील माधवनगर परिसरात झालेल्या घरफोडीत फिर्यादी अनिरुद्ध जोशी यांच्या घरातून 7 लाख रुपये ऐवज चोरी गेला होता। मात्र याच घरफोडीचा शहर गुन्हे शाखेच्या 1च्या पथकाने केवळ 48 तासातच आरोपीचा शोध घेऊन पोलीस आयुक्तालयातील तब्बल 11 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत। या प्रकरणात एका विधी संघर्ष बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या माधवनगर येथे राहणारे फिर्यादी अनिरुद्ध अरविंद जोशी हे आपल्या कुटुंबासह 19 जुलैला घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असता अज्ञात इसमाने दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला होता। चोरट्याने घरातील सोन्याच्या अंगठ्यासह चांदीचा ऐवज असा एकूण 7 लाख रुपयाचा मुद्देमाल चोरी केला होता। या प्रकरणाचा मात्र अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने केवळ 48 तासातच चोरट्याचा शोध लावला। पथकाने परिसरातील CCTV फुटेज तपासले असता एक विधी संघर्षिक बालक कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचे उघड झाले। अशातच गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ आपले सूत्रे हलवून एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले। त्याची कसून विचारणा केली असता माधवनगर येथे चोरी केल्याची त्याने कबुली पोलिसांसमोर दिली। यामध्ये अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येत असलेल्या एकूण 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली सुद्धा विधी संघर्षित बालकाने पोलिसांसमोर स्पष्ट केली। विधी संघर्षित बालकांकडून इतर गुन्हे सुद्धा उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी यावेळी वर्तवण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने शहर गुन्हे शाखा युनिट 1चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, पोलीस कर्मचारी राजू आप्पा, सतीश देशमुख, दिनेश नांदे, विकास गुडदे, निखिल गेडाम, सूरज चव्हाण, निवृत्ती काकड, अमोल मनोहरे, अलीमुद्दीन खतीब, अमोल बहादुरे, रोशन माहुरे, किशोर खेंगरे यांनी केली।
जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी जखमी अल्पवयीन मुलाला बोलावून अल्पवयीन दोघांनी पोटात चाकू भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी रविनगरातील महालक्ष्मी बगीचाजवळ घडली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन 2 अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हे दाखल केले. जखमींची प्रकृती चिंताजनक असून राजापेठ डीबी पोलिसांनी या प्रकरणात रात्रीच 2 हल्ला करणाऱ्यांना ताब्यात घेतले. अमरावती शहरातील केडिया नगरातील बगीचाजवळ जुन्या वादात मांडले यांची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. आता पुन्हा रविनगरातील महालक्ष्मी बगीचाजवळ जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी दोघांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला. त्याच्या लहान भावासोबत कंचे खेळावरून वाद निर्माण झाला होता. याचाच वचपा काढण्यासाठी जखमी मुलाला रविनगरात असलेल्या महालक्ष्मी बगीचाजवळ बोलाविले. अल्पवयीन मुलगा आपल्या मित्रासह दाखल होताच दोघांनी संगनमत करून चाकूने गंभीर वार करण्यात आले. यात पोटात गंभीर वार करून दोघे पसार झाले. घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. जखमीला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराला दाखल करण्यात आले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने जखमीला तातडीने सामान्य रुग्णालयातील ICU कक्षेत हलविण्यात आले. या प्रकरणात रात्रीच राजापेठ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. डीबी पोलिसांनी रात्रीच शोध मोहीम राबवून दोघांना ताब्यात घेतले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी मदत मिळावी, त्यांच्या अडचणी दूर होण्यासाठी महिला बाल विकास भवन मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांच्या सूचनेनुसार मदत कक्ष आणि 24 तास 8432520301 या क्रमांकाचा हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आलाय. लाडक्या बहिणींनी फोन करून आपल्या वेगवेगळ्या समस्यांचे निराकरण केले असल्याची उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कैलास घोडके यांनी सांगितले. अमरावती तालुक्यातील ब्राह्मणवाडा भगत या गावात राहणारे 60 वर्षीय अशोक बाळकृष्ण रहाटे ही इसम 20 जुलैला नदीत वाहून गेल्याची माहिती मिळताच तात्काळ बचाव शोध पथक दाखल होऊन शोध मोहीम राबविण्यात आली. यात नदीत रेस्क्यू करून काहीच वेळाने मृतकाचे शव बाहेर काढण्यात आले. 20 जुलैच्या सकाळी ब्राह्मणवाडा भगत या गावात राहणारे 60 वर्षीय अशोक बाळकृष्ण रहाटे हे अचानक पेडी नदीत वाहून गेल्याने गावात एकच खळबळ उडाली. यात पोलिसांनी सुद्धा धाव घेऊन त्यांच्यासह नागरिकांनी सुद्धा शोध घेतला. अशात इसम वाहून गेल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष दाखल होताच जिल्हाधिकारी सौरभ कटियारसह SRPF बलगट क्रमांक 9चे समादेशक राकेश कलासागर यांच्यासह आदेशाने तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या मार्गदर्शनात शोध व बचाव पथकाने घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. बचाव पथकाने तात्काळ शोधकार्य राबवून मृतकाचे शव नदीतून बाहेर काढले. त्यानंतर उत्तरीय तपासणीकरिता पोलिसांनी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. अमरावती महानगरपालिका क्षेत्रात नागरी सेवा व सुविधा पुरवण्यासाठी अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांच्या प्रयत्नांनी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून रमाबाई आंबेडकर नगर व गौतम नगर भागात 30 लाख निधीतून अंतर्गत रस्ते निर्मिती व नालींचे बांधकाम करण्यात येणार आहे. या विकासाचे कामाचे रविवारी आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते उजळ मारून भूमिपूजन करण्यात आले. परिसरातील नागरिकांनी आमदार खोडके यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. अमरावती महानगरपालिका अमरावती पशुवैद्यकीय विभाग मोकाट जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचना. महानगरपालिका क्षेत्रातील मोकाट जनावरे सोडणे संबंधी सर्व पशुपालकांना सूचित करण्यात येत आहे की सध्या स्थितीमध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये रस्त्यांवर तथा मानवी वस्त्यांमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव वाढलेला आहे. तसेच रस्त्यांवर जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महानगरपालिकेच्या पथकामार्फत पकडण्यात आलेले जनावर यापुढे 7 दिवस सोडण्यात येणार नाही. मोकाट जनावरांवर तिप्पट दंड आकारण्यात येईल. जनावरांमुळे अपघात अथवा मानवी जीवितास धोका झाल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 90 गुराढोरांना रस्त्यावर भटकू देणे किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमणे करू देणे यासाठीची शिक्षा. कलम 91 शिक्षा गुरांस कोंडवाड्यात घालणे. कलम 92 हक्क सांगितलेली गुरे स्वाधीन करणे. कलम 93 हक्क न सांगितलेली गुराढोरांची विक्री. कलम 99 सडके संबंधीचे नियम न पाळणे. कलम 100
प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे. कलम 106 घोडे वगैरे मोकळे सोडणं, हिंसक कुत्रे मोकळे राहू देणे. पशुपालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. तसेच संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगीशिवाय जनावरे सोडण्यात येणार नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अनुसूचित ड प्रकरण 14 कलम 22, 23, 24 अन्वये पशुपालन संबंधी सक्षम प्राधिकरणे यांची परवानगी सादर करावी लागेल. तथा कलम 376 अन्वये तथा मनपा सर्वसाधारण ठराव क्रमांक 47 नुसार पशुपालक यांच्यावर कारवाई करण्यात येईल व नागरी क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम याबाबतची अंमलबजावणी करून संबंधिताने व पालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या आर्थिक नुकसानास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही. महानगरपालिका आयुक्त अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. गुरुपौर्णिमा निमित्त सिकवालपुरा येथील गणेश मंडळ परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ढोल ताशे बँजोच्या निनादात शेकडो भाविकांनी आपला आनंद साजरा केला. सिकवाल ब्राह्मण समाजाच्या वतीने शोभायात्रा काढून अनेक परिसरात भ्रमण करण्यात आले. शोभायात्रा काढण्याची 50 वर्षाची परंपरा असल्याचे बोलले जात आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. याला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा असेही म्हटले जाते. हीच गुरुपौर्णिमा 21 जुलैला देशभरात मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. महर्षी वेदव्यास यांचा जन्म सुमारे 3000 वर्षापूर्वी आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला होता. त्यांच्या जन्मापासूनच गुरुपौर्णिमा सारखे सण साजरे करण्याची परंपरा सुरू झाल्याचे मानले जाते. गुरुपौर्णिमा हा सण साजरा करण्यामागील मुख्य कारण म्हणजे महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिन. यांचा जन्मदिन असल्याने रविवारी शहरातील शिकवालपुरा येथील गणेश मंडळ परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. भव्य रथात भगवान महर्षी यांची प्रतिमा ठेवून मोठ्या आनंदात शोभायात्रा काढण्यात आली. ढोल ताशे बँजो गजरात शेकडो भाविकांनी सहभाग घेऊन आनंद व्यक्त केला. सिकवाल पंचायत द्वारा गुरु पूर्णिमा के दिन संत ऋषि शिरोमणि संत उनकी शोभायात्रा निकाली जाती है. अनेक 50 वर्षों से ये शोभायात्रा निकाली जा रही है. इसके बाद में सभी समाज वाले प्रसाद का वितरण करते हैं. गणेश मंदिर सिकवालपुरा में आज प्रसाद का वितरण होता है. सभी देशवासियों को हार्दिक शिकवाल ब्राह्मण समाजाच्या वतीने शोभायात्रा काढून अनेक परिसरात भ्रमण करण्यात आले. 50 वर्षापासूनची शोभायात्रा काढण्याची परंपरा आहे. यावेळी महिला आणि युवतींनी गरबा खेळत आपला आनंद व्यक्त केला. शोभायात्रा दरम्यान भाविकांना साबुदाणा उसळ वाटप करण्यात आले. आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट सह निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करा, ही मागणी घेऊन रिपब्लिकन सेनेच्या वतीने येणाऱ्या 24 जुलैला दुपारी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ अनेक आंबेडकरी पक्ष संघटना सहभाग घेणार आहे. याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट करण्यात आली. महाराष्ट्राचे सेक्रेटरी रामदेवी साहेब, अमरावती महानगरचे अध्यक्ष रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते, सर्व कार्यकर्ते आणि मी स्वतः रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष अनिल वर्डे हे सर्व या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित आहेत. सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी आपण आले त्याबद्दल पहिल्यांदा मी अभिनंदन करतो आणि पत्रकार परिषदेला सुरुवात करतो. आजच्या पत्रकार परिषदेचे जे नियोजन आहे ते असे नियोजन आहे की याच्या अगोदर सुद्धा आम्ही पत्रकार परिषद घेतली होती.
ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवावर माननीय यशोमतीताई ठाकूर यांनी जे गंभीर स्वरूपाचे आरोप या ठिकाणी केलेले आहेत त्या संदर्भात अगोदर सुद्धा पत्रकार परिषद झाली आहे आणि त्यानंतर सुद्धा कलेक्टरला सीपीला पोलीस स्टेशनला रिपोर्ट केल्यानंतर सुद्धा कुठली अपेक्षित प्रमाणे कारवाई होऊन नाही राहिली म्हणून या ठिकाणी प्रचंड असे धरणे आंदोलन 24 तारखेला आम्ही आयोजित केलेले आहे सर्व संघटनेच्या वतीने सर्व पक्षांच्या वतीने या ठिकाणी 24 जुलैला वेळ दुपारी 12 ते 4 जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती आणि यांचे प्रमुख जे उपस्थिती आहे ते आमच्या आदरणीय नेते माननीय आनंदराज यशवंतरावजी आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष हे स्वतः त्या ठिकाणी धरणे आंदोलन हजर राहणार आहेत। तसेच काकासाहेब खंबाळकर समाजभूषण रिपब्लिकन सेना महाराष्ट्राचे अध्यक्ष व श्रीपती घुले अमरावती निरीक्षक व महाराष्ट्राचे उपाध्यक्ष योगेंद्रजी चौरे विभागीय महासचिव तसेच डॉक्टर PS खडसे साहेब अध्यक्ष संयुक्त रिपब्लिकन पार्टी माननीय श्री रमेशचंद्र रामटेके राज्य महासचिव रिपब्लिकन पार्टी जिल्हाध्यक्ष अमरावती रिपब्लिकन सेना किशोर पानेकर जी महानगर अध्यक्ष रिपब्लिकन सेना श्रीधर खडसे शहर उपाध्यक्ष रिपब्लिकन सेना तसेच या ठिकाणी जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी कार्यकर्ते या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आणि पूर्ण जिल्हाभर या ठिकाणी आता प्रचार झालेला आहे प्रसार झालेला आहे त्या कारणाने धरणे आंदोलन अत्यंत यशस्वीरित्या त्या ठिकाणी पार पडेल कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवावर या धरणे आंदोलनाचा प्रमुख उद्देश असा आहे की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेला आमदार यशोमती ठाकूर हे काँग्रेसचा प्रचार करत होत्या आणि त्या प्रचारामध्ये त्यांनी आनंदराज आंबेडकर यांना त्यांच्या विरुद्ध आरोप केले, खोटे नाटे आरोप केले आणि तो आरोप असा केला की भाजप जी आहे तर ती भाजप आनंदराज आंबेडकरांना फंडिंग करत आहे। त्याचबरोबर त्यांच्या हॉटेलची जी बिलं आहेत ती बिलं सुद्धा रवी राणा हे देत आहेत असा खोटा आरोप त्यांनी केला आणि तो इथे तिथे केला नाही पण इलेक्ट्रॉनिक मीडियावर केला। नंतरचे जे नेते आहेत रायगडनगर येथे रिपोर्ट दिला आणि रिपोर्ट देऊन त्यांना सांगितलं की याच्यावर तुम्ही अॅट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल केला पाहिजे। तुमचे शिरसाट यांनी रिपोर्ट दिला आणि आम्ही त्यानंतर पाठपुरावा केला की या रिपोर्टप्रमाणे त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याचबरोबर तो गुन्हा होतोच होतो परंतु निवडणूक आचारसंहितेचा भंग सुद्धा होतो आणि या निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग जर होत असेल तर त्याचा सुद्धा गुन्हा त्यांच्यावर झाला पाहिजे। परंतु त्या पद्धतीनं कोणीही म्हणजे पोलीस स्टेशननं सुद्धा आणि इतर अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याची काही दखल घेतली नाही आणि दखल न घेतल्यामुळे आम्ही निवेदन सुद्धा दिले, कलेक्टर साहेबांना सुद्धा निवेदन दिलं। 24 जुलैला 12 ते 4 पर्यंतचा हा कार्यक्रम आहे। त्या ठिकाणी आम्ही धरणे कार्यक्रम करणार आहोत आणि त्या धरणे कार्यक्रमाला आनंदराज आंबेडकर सुद्धा येणार आहेत। तर त्याच्यानंतर खंबाळकर आहेत महाराष्ट्राचे अध्यक्ष, ते सुद्धा येणार आहेत आणि इतर सुद्धा कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही बसलोच आहोत। आम्ही सर्व त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहोत। त्याचप्रमाणे या अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही प्रचार दौरा सुद्धा आखलेला होता आणि अनेक ठिकाणी आम्ही जाऊन आलो। त्या दिवशी प्रचंड संख्येनं या ठिकाणी या धरणे कार्यक्रमाला जिल्ह्यातून कार्यकर्ते येणार आहेत आणि त्या दृष्टीनं याचं हे जो धरणे कार्यक्रम आहे याचा आपण प्रचार व्हावा या दृष्टिकोनातून आजची पत्रपरिषद बोलवलेली आहे आणि आम्ही हा धरणे कार्यक्रम करणार आहोत। शहरातील हॉरिझॉन टायपिंग अँड स्टॉट अँड इन्स्टिट्यूट सह सिटी न्यूजच्या संयुक्त विद्यमाने 27 जुलै शनिवारी 1 ते 8 वाजेपर्यंत संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला आहे। या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना
ट्रॉफीसह सर्टिफिकेट देण्यात येणार आहे, असे मुख्य आयोजिका लीना गावणेर यांनी माहिती दिली आहे. नमस्कार, मी लीना गावणेर वासनिक. विदर्भस्तरीय भव्य नृत्य स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे. हॉरिझॉन कम्प्युटर अँड टायपिंग इन्स्टिट्यूट प्रेझेंट सोबतच सिटी न्यूज प्रस्तुत विदर्भस्तरीय भव्य नृत्य स्पर्धा 2024चं आयोजन 27 जुलै रोजी सांस्कृतिक भवन येथे ठीक 1 वाजता आपण प्रसारण करणार आहोत. त्याचं या स्पर्धेमध्ये मुख्य आकर्षण म्हणून शुभम बोराडे टीव्ही स्टार ढोलकीच्या तालावर फेम हा सेलिब्रिटी जज म्हणून आपल्या इथे येणार आहे. सोबतच आरिफ खान मुंबई ABCD डान्सचे को असिस्टंट डायरेक्टर जज म्हणून आपल्याला लाभणार आहे. या कार्यक्रमाला आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये 2 ते 2.5 महिने फिरून ऑडिशन्स घेतलेले आहे. आपल्याला एकूण 250 डान्स लाभलेले होते. त्या डान्सेसपैकी 60 ते 70 डान्सचं आम्ही सिलेक्शन केलेलं आहे आणि हे संपूर्ण डान्स 27 जुलै रोजी आपण दाखवणार आहोत. संपूर्ण अमरावतीमध्ये त्याचं फायनल राहणार आहे. या कॉम्पिटिशनमध्ये आपण ग्रुप डान्स याचे प्राइजेस 11, 7, 5 असे, तर एज कॅटेगरीनुसार 7 ते 14, 14 ते 25, 25 ते खुला वयोगट आणि मम्मास कॅटेगरी असं ठेवलेलं आहे. नंतर प्रत्येकी सगळ्यांना आपण 5, 3, 2, 3, 2, 1 असे प्राइजेस सगळ्यांना दिलेले आहे. सोबतच आपण संपूर्ण स्पर्धकांना ट्रॉफीज सर्टिफिकेट देणार आहोत. म्हणजे विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व स्पर्धक कोणीही नाराज न होता, खाली हात न जाता आपण सगळ्यांना ट्रॉफीज आणि वेगवेगळ्या प्रकारचे बक्षिसेस आपण त्यांना तिथे देणार आहोत. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आपले नवनियुक्त खासदार बळवंतभाऊ वानखडे, नवनियुक्त आयुक्त महानगरपालिका माननीय सचिन कलंत्री साहेब आणि अनेक दिग्गज, सोबतच नानकराम निंभणे साहेब, भारतभाऊ चौधरी, किरण पंचवाणी, आम्रपालीताई असे अनेक दिग्गज मंडळी आपल्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्याला दिसणार आहेत. उद्घाटक, अध्यक्ष अशा वेगवेगळ्या तऱ्हेने आपल्याला ते भेट देणार आहे. सोबतच दीप प्रज्वलनासाठी मी माझी पूर्ण चमू सुरेखाताई लुंगारे, सपनाताई ठाकूर, माजी नगरसेविका कंगालेताई अशा अनेक मैत्रिणी आमच्या कार्यक्रमाला भेट देणार आहेत. संपूर्ण सांस्कृतिक भवन हा त्या दिवशी गर्दीने भरलेला असेल याची आम्हा सर्वांना शाश्वती आहे, कारण की कार्यक्रमाचं मॅनेजमेंट हे उच्च दर्जाचं असून छोट्या छोट्या गोष्टींकडे आम्ही लक्ष दिलेले आहे. पार्टिसिपेंट्समध्ये अमरावती, बडनेरा, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, वरोरा, चंद्रपूर, गडचिरोली, परभणी, नाशिक, नांदगाव खंडेश्वर, नेर, यवतमाळ, पुसद, दारव्हा, दिग्रस येथून पार्टिसिपेट येणार आहेत. तर बाहेरगावी येणाऱ्या पार्टिसिपेंट्सची आपण राहण्याची व्यवस्था केलेली आहे. प्रोग्राम ठीक 1 वाजता सुरू होईल. पहिला डान्स हा 1 वाजता लागेल. सोलो डान्सची लिमिट हे 2 ते 2.5 मिनिटं असणार आहे, तर ग्रुप डान्सची लिमिट ही 5 मिनिटाची असणार आहे. आपल्याला एकूण 15 ग्रुप डान्स अनेक दिग्गज कोरिओग्राफर्सचे लाभलेले आहे. जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा अतिशय सुंदर प्रमाणात गाजलेली होती. त्या स्पर्धेमध्ये कोणीही नाराज झालेले नाही, म्हणून विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धेला भव्य, दिव्य आणि प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रेक्षकांचा आणि पार्टिसिपेंट्सचा लाभलेला आहे. सोबतच सेलिब्रिटी जज म्हणून शुभम बोराडे मुख्य आकर्षण राहणार आहे आणि आम्ही दोघी, मानसी गणवीर, मी लीना गावणेर वासनिक, सोबतच हॉरिझॉन कम्प्युटर अँड टायपिंग इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष दिलीप वासनिक, सिटी न्यूज चॅनलचे चंदूभाऊ आपल्याला सहकार्य करत आहे. मी सर्वांचे मनस्वी मनापासून आभार मानते आणि विनंती करते की सगळ्यांनी या कार्यक्रमाला आवर्जूनपणे यायचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील अनावश्यक दाखल्यांची अट शिथिल करून त्याऐवजी राशन कार्ड ग्राह्य धरण्यात आले आहे. मात्र बऱ्याच लाभार्थ्यांचे राशन कार्ड जुने व जीर्ण तसेच फाटलेले असल्याने ते अपलोड करताना तांत्रिक अडचण निर्माण होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आमदार सुलभा खोडके यांनी अन्न पुरवठा विभागात कार्यालयात दाखल होऊन कामकाजाचा आढावा घेतला. शनिवारी बचत भवन येथे अन्न पुरवठा विभागाची आढावा बैठक घेऊन राशन कार्ड दुरुस्ती नाव समाविष्ट करण्याची अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस्थळी एकदिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला पहाटे 4 वाजता तीर्थस्थापनेने सुरुवात करण्यात आली. या निमित्ताने हजारो गुरुदेव भक्त गुरुकुंजात दाखल झालेत.
दिवसभर राष्ट्रसंतांच्या महासमाधीस्थळी गुरुकुंज नगरीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीस्थळी गुरुपौर्णिमा पहाटे 4 वाजतापासूनच सामुदायिक ध्यानाने या महोत्सवाला सुरुवात करण्यात आली असून सकाळपासूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे. सकाळी 5 वाजतापासूनच सामुदायिक ध्यानाचा कार्यक्रम पार पडला. सामुदायिक ध्यानासाठी संत नगरीत मोठी गर्दी झाली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी विविध सुगंधी फुलांनी सजवलेली होती. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त भक्तांची गर्दी पाहता अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महासमाधीवर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी सामुदायिक प्रार्थनेने या महोत्सवाची सांगता केली जाणार आहे. शनिवारी दुपारी अमरावती परतवाडा मार्गावर असलेल्या वायगाव फाट्याजवळ भरधाव कार आणि दुचाकीत भीषण अपघात घडला. दोन्ही वाहने भिडून कारने थेट झाडाला धडक दिली तर दुचाकी शेतात फेकल्या गेली. अपघातात कार चालकसह दुचाकी चालक गंभीर जखमी झालेत. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली तर वलगाव पोलिसांनी सुद्धा धाव घेऊन जखमींना उपचारांकरिता दाखल करण्यात आले. वलगाव पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या वायगाव फाट्याजवळ कार दुचाकी मध्ये शनिवारी भीषण अपघात घडला. MS 27 DL 9125 क्रमांकाची कार विरुद्ध दिशेने येणारी MS 27 AT 6965 क्रमांकाची दुचाकी समोरासमोर धडकल्याने कार थेट एका झाडावर धडकली. यामध्ये कार चालक जखमी झाला तर कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे दुचाकी सुद्धा शेतात जाऊन फेकल्या गेली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच वलगाव पोलिसांनी सुद्धा धाव घेऊन जखमींना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहेत. अकोट तालुक्यामधील पोपडखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पोपडखेड आदिवासी इसमाचा डायरियाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळेच आता येथील ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. गावात पिण्याच्या पाण्याची कुठलीच सोय नाही, नाल्यांची साफसफाई नाही. गटारमय दुर्गंधी परिसरातील हातपंपच्या माध्यमातून येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याच्या समस्या नागरिकांनी व्यक्त केल्या. शहानूर हे आदिवासी बहुल गाव सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले असून आदिवासी भागाला ग्रामपंचायत प्रशासनाला व आरोग्य विभागाला खूप मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होतो. तरी सुद्धा येथील ग्रामपंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. गावात 2 वर्षापासून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कुठलीच सोय नाही, नाल्यांची साफसफाई नाही. दूषित पाण्यामुळे डायरियाची लागण लागलेली आहे असा संताप रहिवाशांनी स्पष्ट केला आहे. माझ्या बाबाची तब्येत मंगर मनात ऐकली किती राहते मंगर खराब झाली. त्या दिवशी दवाखान्यात नेला, सरकारी दवाखान्यात 2 दिवस भरती केला. सलाईन सुरू होते पण काही आराम नसल्यानं मी घरी नेलं त्याला. बुधवारी संध्याकाळी घरी नेला. गुरुवारी संध्याकाळी त्याची मृत्यू झाली डायरियाच्या. उपचार करण्यासाठी अकोट अकोला येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्याची येथील नागरिकांवर आता वेळ आली आहे. याकरिता येथील रहिवाशांना घरातील बकऱ्या जनावरे विकण्याची वेळ आली आहे. माझ्या गावात काही नालीचा साफसफाई नाही आणि घरच्या आपले हापसीच्या पाणीचे काही साफसफाई नाही. 2 वर्षापासून सरपंच व्हायला आहे पण 2 वर्षापासून अजून आमच्या गावात ब्लिचिंग पावडर नाही, काही नाही, म्हणजे काही सुविधा नाही. त्यामुळे हा माझा मुलगा देवाराव बेलसरे ह्या बिमार पडलेल्या आहे आणि बिमार पडल्यानंतर त्यांना कमीत कमी दवाखान्यात आणले तर कमीत कमी 30 ते 40 हजार रुपये लागले. व एकदम मोलमजुरीने आमच्या गावात गरीब माणूस आहे, आदिवासी, आणि ह्या ग्रामपंचायत हलगर्जीमुळे महापौरगाव बिमार पडलेले आहे. बरोबर आहे. ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे आदिवासी त्रस्त झाले असून महिला व नागरिकांचे आरोग्य असुरक्षित असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला. इसलिए हम बहुत परेशान हैं. यहाँ पहली मौत हो गई हमारे गांव में डायरिया के वजह से. हमारे गांव में पूरे लोग दवाखाने में आधे से ज़्यादा भर्ती है और वो भी प्राइवेट में है, सरकारी में बराबर व्यवस्था नहीं है. इसलिए सब प्राइवेट में भर्ती करे कैसे कैसा करके, ये बेच वो बेच करके. इसलिए हम बहुत परेशान हैं. तो हमारी जिला अधिकारी साहब ने हमारी कोई ना कोई व्यवस्था करना, ये हमारी आदिवासी भाग वालों की विनंती है.
जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून समस्या निकाली लावण्यात याव्या अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. पवन बेलसरे, सिटी न्यूज, अकोट प्रतिनिधी. दरवर्षी 57 युवकांचा ग्रुप दुचाकीने चिखलदरा पर्यटनस्थळी दाखल होत असतात. आता पुन्हा 57 सदस्यांनी दुचाकीने प्रवास करून जनजागृती केली आहे. सर्व सदस्य एकाच मंचावर एका फोनवर येऊन सर्व धर्म समभावाचा संदेश दिला जात आहे. ग्रुपमधील अनेक सदस्य अनेक मोठ्या पदावर कार्यरत असून आजही ग्रुप समाजात एक छान संदेश देत आहे. विदर्भाचे नंदनवन असलेलं चिखलदरा येथे दरवर्षी पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक दाखल होत असतात. अशातच एक ग्रुप दुचाकीने शिस्तीत परतवाडा शहरात दाखल झाला. येथून चिखलदरा येथे दाखल होऊन समाजात सर्व धर्म समभावाचा संदेश देण्यात आला. 2023 मध्ये या ग्रुपची सुरुवात झाली असून या ग्रुपमध्ये तब्बल 57 सदस्य आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून, वाहतुकीचे पालन करून हा ग्रुप मागील 2 वर्षापासून चिखलदरा येथे दाखल होत आहे. अमरावती आणि नागपूर या 2 जिल्ह्यांचा समावेश असून 2 जिल्ह्यातील युवक एका ठिकाणी एका विचारमंचावर येणे हे सुद्धा एक आश्चर्यजनक बाब आहे. याच 57 लोकांचे विचार, 57 लोकांचा ग्रुप जे मोठ्या मोठ्या पदावर आहेत. नितेश किल्लेदार, परतवाडा. खंडवा दादाजी धुनीवाले यांच्या उत्सवाला दरवर्षी मेळघाटातून भाविक पादडवारी करीत असतात. याच उत्सव दरम्यान मेळघाटातील कलमखार येथील 20 ते 25 युवक खंडवा मार्गावर भाविकांना चहा नाश्त्याची व्यवस्था करीत असतात. यावर्षी सुद्धा 80 किलोमीटर पायदळवारी करणाऱ्या भाविकांना चहा नाश्त्याचे वाटप करण्यात आले. शेकडो भाविकांनी नाश्ता चहाचा लाभ घेऊन पुन्हा पायदळवारीला सुरुवात केली. मध्य प्रदेश राज्यातील खंडवा या ठिकाणी अनेक वर्षापासून दादाजी धुनीवाले यांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. यावर्षी सुद्धा शेकडो भाविकांनी सहभाग घेऊन उत्सव साजरा केला. या उत्सवामध्ये मेळघाटातील शेकडो हजारो नागरिक खंडवा जाण्याकरिता पायदळवारी करीत असतात. अशातच येथील 20 ते 25 युवक दरवर्षी पायदळवारी करणाऱ्यांना मोफत चहा आणि नाश्त्याचे वाटप करीत असतात. यावर्षी सुद्धा आपली परंपरा या युवकांनी जोपासली असून दादाजी धुनीवाले यांच्या दर्शनाकरिता धारणी ते खंडवा 80 किलोमीटर पायदळवारीचा प्रवास करणाऱ्यांना चहा नाश्त्याचे वितरण करण्यात आले. हा उपक्रम धारणी व कळमखार स्थानिक नागरिकांनी केला असून खंडवा मार्गावर गावकऱ्यांनी स्टॉल लावून निशुल्क नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. यावेळी हजारो नागरिकांनी लाभ घेतला. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल जिल्हाभरातील दर्शक आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये NXT सेटअप बॉक्स चॅनल नंबर 117, जिओ सेटअप बॉक्स चॅनल नंबर 872, GTPL सेटअप बॉक्स चॅनल नंबर 73, फास्टवे सेटअप बॉक्स चॅनल नंबर 256. यासोबतच मेळघाट येथे NXT सेटअप बॉक्स चॅनल नंबर 122 वर बघू शकता. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी त्वरित संपर्क करावे. आपण सिटी न्यूज चॅनल केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि X वर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्व ताजे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि X ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.